कधी विचार केलाय का की दुकानात एखादी वस्तू अचानक मिळायची का बंद होते? याचं उत्तर दडलेलं आहे पुरवठा साखळीमध्ये, म्हणजेच सप्लाय चेनमध्ये. पूर्वी कसं होतं, या साखळ्या फक्त कमीत कमी खर्चात काम करण्यासाठी बनवल्या जायच्या. पण आजचं जग बघा, इथे साथीचे रोग असोत किंवा हवामानातील बदल, कोणतंही संकट कधीही येऊ शकतं. त्यामुळे हे जुनं मॉडेल आता खरंच कालबाह्य झालं आहे. विचार करा, पूर्वी कंपन्या जस्ट इन टाईम या मंत्रावर चालायच्या. म्हणजे काय, तर जेव्हा गरज असेल तेव्हाच माल बनवायचा. याने खर्च तर नक्कीच कमी व्हायचा. पण आता काळ पूर्णपणे बदलला आहे. आज आपल्याला हवा आहे जस्ट इन केस दृष्टिकोन. ह्याचा साधा अर्थ आहे, जर काही संकट आलं तर ह्या प्रश्नासाठी तयार राहणं. इथे खर्च नाही, तर व्यवसायाचं सातत्य सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर मग या मोठ्या समस्येवर मात करायची कशी, आपण हे 5 सोप्या टप्प्यांमध्ये समजून घेऊया. सगळ्यात आधी आपण लवचिकतेची गरज का आहे ते पाहू. मग खरा धोका मोजण्याची अचूक पद्धत कोणती ते शिकू. त्यानंतर बेस अँड सर्ज नावाची एक जबरदस्त रणनीती उलगडू. योग्य भागीदार कसे निवडायचे हे जाणून घेऊ. आणि शेवटी या सगळ्याला एका मोठ्या व्यावसायिक फायद्यात कसं बदलायचं हे पाहू. चला तर सुरुवात करूया. आपला पहिला टप्पा आहे लवचिकतेकडे वाटचाल. हे अगदी गाडीत स्टेपनी ठेवण्यासारखं आहे, नाही का? आपण रोजच्या प्रवासासाठी स्टेपनी नाही वापरत, पण जेव्हा टायर पंक्चर होतो तेव्हा तीच आपल्याला वाचवते. स्ट्रॅटेजिक बफरिंग म्हणजे व्यवसायासाठी अशीच एक स्टेपनी तयार ठेवणं, केवळ रोजच्या गरजेसाठी नाही, तर अनपेक्षित संकटांना तोंड देण्यासाठी. पण इथेच एक मोठी गडबड आहे. बहुतेक कंपन्या धोका मोजण्यासाठी जुनी कालबाह्य गणितं वापरत आहेत. ते फक्त ग्राहकांची मागणी किती बदलेल याचाच विचार करतात. पण ते हे विसरतात की आजच्या जगात खरा धोका ग्राहकांकडून नाहीये, तर ज्यांच्याकडून माल येतो त्या पुरवठादारांकडून आहे. मग प्रश्न हा पडतो की आपल्या व्यवसायाला वाचवण्यासाठी खरंच किती माल अतिरिक्त साठवून ठेवायला हवा? चला पाहूया जुनं गणित आपल्याला कसा चुकीचा सल्ला देतं ते. चला एक उदाहरण घेऊ. समजा एक कंपनी रोज 500 वस्तू विकते. जुन्या फॉर्म्युलानुसार तिला फक्त 450 वस्तूंचा सेफ्टी स्टॉक ठेवायला सांगितला जाईल. पण थांबा, ही संख्या धोकादायकपणे कमी आहे, कारण यात पुरवठादाराकडून होणाऱ्या विलंबाचा विचारच केलेला नाही. म्हणूनच यासाठी एक नवीन आणि अधिक अचूक सूत्र आहे, ग्लोबल शिफ्ट फॉर्म्युला. याची खासियत काय माहितीये? हे केवळ मागणीतल्या बदलांचाच नाही, तर पुरवठादाराकडून माल यायला लागणाऱ्या वेळेतील अनिश्चिततेचाही विचार करतं. आणि आजच्या काळात खरा धोका नेमका इथेच लपलेला आहे. आता बघा गंमत काय होते ते. जर आपण असं गृहीत धरलं की पुरवठादाराला माल पाठवायला फक्त 5 दिवसांचा उशीर होईल, तर सेफ्टी स्टॉकचा आकडा 450 वरून थेट 4150 वर जातो. म्हणजे जवळजवळ 10 पट जास्त. याला म्हणतात खरी लवचिकता. जुन्या आकड्यावर विसंबून राहिलो असतो तर आपला स्टॉक एका दिवसातच संपून गेला असता. आता साहजिकच मनात प्रश्न येईल की 4000 पेक्षा जास्त वस्तूंचा साठा करणं तर खूपच खर्चिक आहे. मग ह्यावर उपाय काय? उत्तर आहे, जास्त साठा नाही, तर जास्त वेगवान पर्याय शोधणं. आणि इथेच बेस अँड सर्ज ही हुशार रणनीती आपल्या मदतीला येते. ही एक दुहेरी स्रोत प्रणाली आहे. याला तुम्ही तुमच्या टीममधल्या 2 खेळाडूंसारखं समजू शकता. पहिला आहे बेस सप्लायर, जो मॅरेथॉन धावपटूसारखा आहे. 80% काम कमी खर्चात पण हळू करतो. आणि दुसरा सर्ज सप्लायर, जो 100 मीटरचा धावपटू आहे. महागडा, पण संकटाच्या वेळी वेगाने धावून येतो आणि 20% माल काही दिवसांतच पुरवतो. इथेच या रणनीतीचं सौंदर्य आहे. एक पुरवठादार आपले पैसे वाचून देतो, तर दुसरा वेळ. एक नियमित कामासाठी आहे, तर दुसरा आपत्कालीन परिस्थितीसाठी. खर्च आणि वेग यांच्यात योग्य संतुलन साधणं हेच यामागचं खरं रहस्य आहे. आणि याचा परिणाम? तो तर अक्षरशः थक्क करणारा आहे. ह्या एका रणनीतीमुळे आवश्यक सेफ्टी स्टॉक 4150 वरून थेट 1000पेक्षाही कमी होतो. याचा सरळ अर्थ आहे खर्चात लाखो रुपयांची बचत. हे आहे कमी साठा आणि जास्त बुद्धिमत्ता वापरण्याचे फळ. पण थांबा, ही रणनीती यशस्वी होण्यासाठी एक गोष्ट खूपच महत्वाची आहे. तो म्हणजे आपला सर्ज भागीदार. तो खरोखरच विश्वसनीय असायला हवा. मग अशा योग्य भागीदाराला ओळखायचं तरी कसं? चला पाहूया. आपल्या संभाव्य सर्ज पुरवठादाराला हे 3 प्रश्न नक्की विचारा. 1. तुमची फॅक्टरी आमच्या मुख्य पुरवठादारापासून दूर, वेगळ्या हवामानाच्या प्रदेशात आहे का? 2.
तुम्ही कच्च्या मालासाठी वेगळे स्रोत वापरता का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्याकडे अचानक आलेल्या मोठ्या ऑर्डर्स पूर्ण करण्याची अतिरिक्त क्षमता आहे का? आणि सर्वात महत्वाचा सुवर्ण नियम लक्षात ठेवा, या दुसऱ्या पुरवठादाराशी फक्त करार करून थांबू नका. त्यांना आपल्या नियमित कामापैकी 10-20% काम देत राहा. असं केल्याने संबंध जिवंत राहतात. मग जेव्हा खरंच गरज पडेल तेव्हा ते इतरांना सोडून आधी आपलं काम हातात घेतील. आता आपण शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर आलो आहोत. लवचिकतेकडे केवळ एक खर्च म्हणून पाहू नका, त्याकडे एक मोठी व्यावसायिक संधी म्हणून पाहायला हवं. तर या संपूर्ण विश्लेषणाचं सार काय आहे? योग्य गणित आणि हुशार रणनीती वापरून आपण पुरवठा साखळीतील अनिश्चिततेला धोक्यातून संधीमध्ये बदलू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा संकटात इतरांचे व्यवसाय ठप्प होतील तेव्हा आपला व्यवसाय वेगाने पुढे जात असेल आणि हीच खरी जिंक असेल.